नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत। भाजपला बसतोय सर्वात मोठा धक्का। भाजपने दगाफटका केला म्हणून या पक्षाने सोडली भाजपची साथ। तर मित्रांनो, सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। फेब्रुवारी महिन्यात दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहेत। त्याआधी दिल्लीतील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहेत। त्याआधी मात्र मणिपूरमध्ये एनडीएला मोठा फटका बसला आहे। कारण या ठिकाणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूने आपला एनडीएला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे। त्यामुळे आगामी काही दिवसात काय घडामोडी घडणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे। मणिपूर येथील जेडीयू प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सिंह यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे। या पत्रात त्यांनी बीरेन सिंह यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याचे जाहीर केले होते। 2022 पासून जेडीयू आणि भाजपची युती होती। एकूण 60 जागांपैकी भाजप 32 जागांचं बहुमत आहेत। जेडीयूच्या 6 पैकी 5 आमदारांनी याआधीच भाजपला पाठिंबा दिला होता। त्यामुळे भाजप सरकारचे संख्याबळ वाढले होते। त्यानंतर जेडीयूचा एक आमदार शिल्लक होता। त्यानंतर आता त्या आमदारांनी देखील आपला पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे मित्रांनो, भाजपला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे। तर याबद्दल आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।